आता हे असं मळून झालं. आता याला 10 मिनिटं झाकून ठेवते. बघते 10 मिनिटं झाली. आता असं नरम झालं. आता याला छोटे छोटे असे हे करून घेते. अशा सगळ्या ह्याच्या करून घेते. आता हे असे छान बनणं झाले. याच्यात छान असे करून घेते. मी छोटे छोटे गोळे करून घेते. सगळे हे असे बनवून घेते. छोटे छोटे गोळे करून घेते. हे पूर्ण सगळे असे करून घेतले. आता याला त्यात टाकून छोटे छोटे असे छोटे छोटे कट करून घेते. हे सगळे असे कट करून घेते. तर हे याच्यात टाकून घेते. याच्यात थोडं थोडं करून पीठ टाकते. आता हे सगळे कट करून घेतले. ह्याच्यात छान पाणी गोलगप्पे लाटून घेते. सगळे बारीक बारीक छोट्या छोट्या आठ्या बनवून घेतले. आता लाटून घेते. याला चालू आता ह्या सगळ्या लाटून घेतल्या. आता गॅसवर कढई ठेवली. आता ह्याच्यात आता तेल टाकून घेते. छान कडकडीत तेल तापून देते आणि मग सगळे गोलगप्पे तळून घेते.